गरमी भयंकर आहे बाहेर आणि मी जस्ट आतमध्ये आलो गाडीमध्ये आणि तुम्हाला इकडचा थोडा टूर देतो मी आजूबाजूला काय काय अवेलेबल आहे. आणि पहिला स्टेशन जसं मी सांगितलं की स्टेशन इथून काहीतरी 3 किलोमीटरला आहे. तर स्टेशनचा आजूबाजूचा एरिया दाखवतो आणि स्टेशन जाताना मला काय काय मध्ये लागला ते दाखवतो. इथे पेट्रोल पंप पण आय थिंक 3 पेट्रोल पंप आहे. इथे इंडियन ऑइलचे 3 पेट्रोल पंप आहे. एक मागे एक ह्या साईडला आहे, पुढे पण 2 आहे. तर असा 3 पेट्रोल पंप आहे इथे. मित्रांनो जस्ट मी आता रेकॉर्डिंग चालू केलं आहे. जस्ट माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. पहिला मी ग्लास साफ करून घेतो थोडा, तुम्हाला थोडा चांगला दिसेल. ठीक आहे बघा, इथे माझ्या जस्ट लेफ्ट साईडला एंट्रन्स आहे. हे तुम्हाला कॅमेरा काढून दाखवतो थोडासा. हे माझ्या लेफ्ट साईडला एंट्रन्स आहे. इथूनच मी चालू करतो आहे आता. ठीक आहे चला, आता हा ज्या स्ट्रेट रोड जातो आहे ना, हा जातो पाम बीच रोडला. तो तुम्हाला पहिला पाम बीच रोड दाखवतो. तो गेटवरून ना मी लेफ्ट मारला मित्रांनो, लेफ्ट मारला मी. आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती ट्रक उभी आहे इथे, भरपूर ट्रक्स आहे इथे. आता मेन रोडवरती आलो आहे. हा एक मेन रोड लागला, शालीमार रेस्टॉरंट. इथून मी लेफ्ट घेतो आहे आता. लेफ्ट मारून सरळ आजूबाजू भरपूर शॉप अवेलेबल आहे. रेस्टो बार, नित्यानंद, ऑटो केअर त्या साईडला माझ्या राईट साईडला आहे. तुम्हाला आय थिंक नाही दिसत असेल बरोबर. आता हा मी लेफ्ट मारतो इथून, हा पाम बीच रोड आहे. बघा पाम बीच रोड. बघा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. तो हा जे रोड आहे ना, लेफ्ट साईडला रोड जातोय तो पण तो सरळ तिकडेच जाणार आहे. सिडको प्रोजेक्ट त्याच्या समोर तुम्ही बघू शकता. तो पेट्रोल पंपच्या मागे बघा, तो सिडकोचा प्रोजेक्ट आहे. मी असा पूर्ण फिरून आलो आहे. हे पाम बीच रोड आहे. आणि मला वाशीबद्दल तर भरपूर काही माहिती आहे, कारण माझं शिक्षण पण इथेच झालेलं आहे फादर अँगलमध्ये. इथे आजूबाजूला कॉलेज पण भरपूर आहे. त्या साईडला पण बघा एक पेट्रोल पंप आहे. त्या साईडला थोडा कॅमेरा फिरवतो मी. एक पेट्रोल पंप आहे. अरे रिक्षा उभी झाली, जाऊ द्या. आणि जस्ट बघा तिकडे त्या साईडला आरबीएल बँक आहे, ब्रिजस्टोन आणि एमआरएफच्या टायरच्या शॉप आहे. गुडियरचा पण आहे आणि मॉल टाईपमध्ये बनलेलं आहे. मार्केटच आहे, मार्केट शॉप्स वगैरे तिकडे त्या साईडला आहे. राईट साईडला बघा माझा. स्टेशन खूप जवळ आहे, 3 किलोमीटरला आहे. रोडचा कंडिशन चांगला आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता लश ग्रीन आहे, एकदम प्लान सिटी. आणि हा हार्ट ऑफ नवी मुंबई आहे, वाशी हार्ट ऑफ नवी मुंबई. हे बघा एवढा छान रोड बनवला इथे. समोर बघा बिल्डिंगचं काम चालू आहे. हवारे बघा, हवारे गेला माझ्या राईट साईडला होता हवारे. बघू शकता आजूबाजूचा लोकेशन कसं आहे. आणि जस्ट राईट साईडला स्टेशन आहे. स्टेशनच्या बिल्डिंग दिसत आहे मला. हा स्ट्रेट रोड स्टेशनला जातो.
आणि पुढे मुंबई सातारा हायवे पण कनेक्टेड आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये तर नो डाऊट सर्व काही अवेलेबल आहे इथे. मेट्रो नाही आहे, ते मेट्रो फक्त बेलापूरपर्यंत आहे. हे गार्डन बघू शकता, बाजूला गार्डन गेला एक मोठा मस्त गार्डन. आता काय मी ड्रायव्हिंग करतोय ना, मला समजत नाही. इथे एक्झिबिशन सेंटर पण आहे, वाशी एक्झिबिशन सेंटर, वाशी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर. म्हणजे कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू ना एरिया खूपच महत्त्वाचा आहे नवी मुंबईमध्ये. माझ्यासमोर मोराज रेसिडेन्सी, ॲक्सिस बँक दिसतोय मला, स्टुडिओ 13, आईस्क्रीम वर्क्स आउटलेट आहे इथे, IDFC फर्स्ट बँक. जेवढा मला दिसतोय ना तेवढा मी दाखवतोय. एक हॉस्पिटल लागला मला इथे, MP सिटी हॉस्पिटल. हॉस्पिटलची बिल्डिंग दिसत आहे लेफ्ट साईडला बघा, लेफ्ट साईडला वरती बघा, MP सिटी हॉस्पिटल. इथून मला U-टर्न परत मारायचं आहे कारण स्टेशनला जायचं मला. आता इकडून मी U-टर्न मारतोय. तोच फ्लायओव्हरच्या मी दुसऱ्या साईडला आलो आहे मित्रांनो. मी परत आता पाम बीच रोड आहे ना तिकडे आलो आहे आणि मी चाललो इन ऑर्बिट मॉलच्या समोर. तर इन ऑर्बिट मॉल स्टेशनच्या समोरच आहे. तर आजूबाजूला किती कमर्शियल कॉम्प्लेक्स वगैरे अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवतो मी. इकडचा बघा एरिया, हा एरिया भारी आहे बघा. इन ऑर्बिट मॉल माझ्या लेफ्ट साईडला इन ऑर्बिट मॉल आहे. समोर बघा तुंगा हॉटेल आहे. तुंगा हॉटेल, इन ऑर्बिट मॉल झाला. अजून पुढे एक कमर्शियल बिल्डिंग दिसतोय मला आणि हा बघा हा रूट जातो स्टेशनला. आता इथे मी 4-5 वर्ष काढलं इथे कारण कॉलेजमध्ये इथे होता. म्हणजे लेफ्ट साईडला बघा मॉल, इन ऑर्बिट मॉल, हवारे बिझनेस पार्क, BACL ची बिल्डिंग आली आणि इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क वाशी स्टेशन त्याच्या समोर आलोय मी. रिलायन्स डिजिटल माझ्या लेफ्ट साईडलाच आहे. हे बघा स्टेशन. आता इकडून मी U-टर्न मारतो. U-टर्न मारून तुम्हाला मुंबई सातारा हायवे दाखवतो आणि मुंबई सातारा हायवे पण लागेल. आणि मी एक काम करतो, इथून ना तुम्हाला सेक्टर 19 कसं जायचं ते सांगतो. हा बघा मेन गेट आहे. मी मागच्या साईडला होतो आधी, ते इथून मी पहिला काम करतो, एक व्हिडिओ चालू करतो आणि कसं जायचं ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो हे टूर होता. थोडा मी आजूबाजूचा एरिया तुम्हाला दाखवला वाशीचा आणि पाम बीच रोड वगैरे दाखवला. आता मी वाशी स्टेशन आहे त्याच्या समोरच आहे. हे समोर माझ्यासमोर वाशी स्टेशन आहे. ठीक आहे, हे इथून गेट आहे.
आता अजून एक गोष्ट आहे, हा जो ट्रक टर्मिनलचा जो लोकेशन आहे सिडकोचा प्रोजेक्टचा, तो इथून काहीतरी आता मला 2.8 किलोमीटर दाखवतो आहे. हे बघा मॅपमध्ये दाखवतो पहिला. मॅपमध्ये मित्रांनो आता मी लोकेशन लावलं आहे, वाशी ट्रक टर्मिनल, सिडको वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर 19. तर आता इथे किती किलोमीटर दाखवत आहे? 2.8 किलोमीटर. ठीक आहे. आता हे मी सांडपाडा स्टेशनपासून लावतो आहे. तर सांडपाडा स्टेशनपासून बघूया किती आहे. सांडपाडा रेल्वे स्टेशन, सांडपाडा रेल्वे स्टेशन. तर हे बघा, सांडपाडा रेल्वे स्टेशनपासून 2.9 किलोमीटर आहे. हे बघा ते लिहिलं आहे ना, 2.9 किलोमीटर आहे. तर हा ठीक आहे, जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. सांडपाडा स्टेशनपासून पण जवळ आहे आणि वाशी स्टेशनपासून पण जवळ आहे तो लोकेशन. मी काम करतो इथून, मी आता एक ट्रिप चालू करतो आणि वाशी ट्रक टर्मिनल आहे ना तिथपर्यंत जातो. आणि मध्ये मध्ये जाताना मला काय काय लागला स्टेशनपासून. आता मी येताना खूप फिरून आलो आहे, जाताना तुम्हाला दाखवतो काय काय लागणार आहे मध्ये मध्ये. आणि पुढेच एक मुंबई सातारा हायवे, सायन पनवेल हायवे पण म्हणू शकता त्याला, तो जस्ट पुढेच आहे तो, जे तुम्हाला दाखवतो इथे. ठीक आहे. आता इथून मी ट्रिप चालू करतो पहिला आणि तिकडे संपवतो आणि ब्लॉग पण संपवून टाकतो तिकडेच वाशी ट्रक टर्मिनलला. ठीक आहे, चला. तर इथून चालू करतो आहे. माझ्या राईट साईडला इनऑर्बिट मॉल आहे, लेफ्ट साईडला रेल्वे स्टेशन आहे, वाशी रेल्वे स्टेशन. आणि समोर तुम्ही बघू शकता रघुलीला मॉल आहे. आणि इथे थोडा खाऊ गल्ली आहे, इथे आम्ही खूप यायचं खायला. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना इथे यायचं मी. लेफ्ट साईडला चायनीज कॉर्नर वगैरे भरपूर आहे. बघा इथे बोलतो मी, बघा या साईडला, लेफ्ट साईडला बघा. आणि हे वाशी ना रात्री तुम्ही आला ना इथे तर हे तुम्हाला न्यूयॉर्क सारखं दिसेल. पुन्हा बाजूला पार्किंग आहे स्टेशनच्या बाहेर. राईट साईडला बघा मॉल्स वगैरे, सेंट्रल प्लाझा वगैरे आहे. इथे टॉप 10 मॅपमध्ये राईट टर्न दाखवतोय, पण मी राईट नाही मारणार, तुम्हाला पुढचा दाखवतो थोडासा आजूबाजूचा एरिया. हे लेफ्ट मारला ना तुम्ही रघुलीलाचा गेट येईल त्या साईडला. थोडा आपला बाजार वगैरे आहे पुढे. त्या हे बघा माझ्या ना हे साईडला बघा, हे एक्झिबिशन सेंटर आहे. थोडा बाहेर जाऊन दाखवतो, थांबा. जे मुंबई सातारा हायवे ना मित्रांनो, मी मुंबई सातारा हायवे ना तिकडे आहे. आणि त्या साईडला या साईडला बघा स्टेशन होता, या साईडला स्टेशन आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता हे हवारे इन्फोटेक पार्क आणि रिअलटेक पार्क आहे. आणि माझ्यासमोर आणि या साईडला तुम्ही बघू शकता एक्झिबिशन सेंटर आहे, वाशी एक्झिबिशन सेंटर म्हणू शकता, सिडको एक्झिबिशन सेंटर पण म्हणू शकता. ते इथे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे आणि मिनी पंजाब रेस्टॉरंट आहे इथे. बाकी पुढे गेल्यावर तुम्हाला एक आसाम भवन आहे तो दिसेल, तो आसाम भवन पण दाखवतो तुम्हाला मी. हा बसस्टॉप सेंटर वनचा बसस्टॉप आहे. सेंटर वनचा मॉल त्या साईडलाच आहे. आणि तिकडे बघा तुंगा हॉटेल पण आहे, त्या माझ्यासमोरच तुंगा हॉटेल, त्या साईडला तुंगा हॉटेल आहे. आणि हा आसाम भवन आहे. ठीक आहे. नाही नाही दादा, जे रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्या आजूबाजूला ना मोठा कॉम्प्लेक्सेस वगैरे भरपूर आहे. म्हणजे मॉल्स आहे, एक्झिबिशन सेंटर आहे, तुंगा हॉटेल आहे. म्हणजे एवढा डेव्हलप्ड एरिया आहे ना हा, म्हणजे खूप प्राईम एरिया आहे. म्हणून ह्याला हा टॉप नवी मुंबई म्हणतात वाशीला. वाशीचा एरिया तुम्ही रात्री या कधी इथे. माझं तर शिक्षण इथे झालं, मी किती वेळा इथे आलो आहे. फादर एग्नलमध्ये मी कॉलेजमध्ये होतो, तर इथे मी मोस्टली मी लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा आणि रात्री यायचा घरी. आणि घर माझ्या सांताक्रूजमध्ये होता, तर मी इथूनच जायचा. तर रात्रीचा व्ह्यू एकदम भारी दिसायचा मला. ते आता मी हे गोष्ट 2013-14चं करतो आहे.
आणि 10 वर्ष झाला त्याला, आता 10-12 वर्ष झालं आहे. तर आता अजून काही डेव्हलप झालं आहे. मिनी पंजाब झालं आहे इथे, मिनी पंजाब रेस्टॉरंट, एक्झिबिशन सेंटर झालं आहे. एवढा डेव्हलप झाला आहे ना एरिया, बापरे. ठीक आहे, चला अजून पुढे दाखवतो. आणि पुढे बघा इथे मुंबई सातारा हायवे, इथूनच आपण आता राईड घेणार आहोत. प्रदर्शन केंद्र, सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर. चला मित्रांनो चालू करूया. इकडून आपल्याला राईट मारायचं आहे. आणि स्ट्रेट गेलात ना तुम्ही, त्या साईडला MGM हॉस्पिटल आहे आणि मिनी सीशोर आहे, फादर एग्नल कॉलेज आहे आणि एक अजून एक कॉलेज आहे. कोणता कॉलेज आहे? फादर एग्नलच्या जस्ट बाजूलाच कॉलेज आहे. आणि गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा पण आहे तिकडे. हे पूर्ण एरिया फिरलो आहे मी. तिकडचा एरिया एकदा दाखवतो तुम्हाला. आता माझ्याकडे टाईम नाही आहे ना, खूप मोठा ब्लॉग झाला आहे, नंतर दाखवतो. त्या साईडला अजून भरपूर म्हणजे एरिया तो मस्त डेव्हलप आहे त्या साईडला. सेक्टर आय थिंक तिकडं सेक्टर 9 आहे तिकडे, जिथे कॉलेज आहे फादर एग्नल. सागर विहार आहे तिकडे, सागर विहार. हां, लवर्स पार्क आहे तो, मिनी सीशोर. हा बघा मुंबई सातारा हायवे होता. हे समोर जातोय ना, हा हायवे मुंबई सातारा हायवे. मी सांगायला विसरलो. आपल्याला लेफ्ट मारून हा एक हायवे कनेक्ट होईल. हा बघा GHK कोल्ड स्टोरेज समोर लागला मला. आता हाच रोड पकडून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. हा पाम बीच रोड आहे. मस्त मध्ये बघा किती लेनचा हायवे. हा 4 लेन ह्या साईडला आहे आणि 4 लेन दुसऱ्या साईडला पण आहे. पाम बीच रोड एकदम भारी बनवलं आहे. हा पाम बीच रोड पुन्हा बेलापूरपर्यंत गेला आहे. आपल्याला आता इथून राईट मारायचं आहे. सिडको वाशी टर्मिनल, ट्रक टर्मिनल, सिडको ट्रक टर्मिनल प्रोजेक्टसाठी. हे मी राईट मारला, परत आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, पुढचा लेफ्ट. हे बघा इंडियन ऑइल लागला, इंडियन ऑइल गेला. मला पेट्रोल भरायचं ॲक्च्युली. चला मी पेट्रोल भरून घेऊ का? ठीक आहे, पुढे पण आहे इंडियन ऑइल. हे पहिला पेट्रोल पंप लागला. हा बघा 50 मीटरला हा आला प्रोजेक्ट. हा बघा हा प्रोजेक्ट इथूनच मी चालू केलेला. किती जवळ आहे स्टेशनपासून ना. कारमध्ये आता माहिती पडत नाही आहे. 2.8 किलोमीटर होता. हा बघा हा रोड आहे. हा रोडवरती गेट आहे. हे बघा आपला लेफ्ट साईडला प्रोजेक्ट आहे. हा बघा हा गेट आहे. इथेच गेट होता ना. फायनली मित्रांनो परत मी इथे वाशी ट्रक टर्मिनलचा सिडको प्रोजेक्ट आहे ना त्याच्यासमोर आलो आहे. तुम्ही बघितलं असेल किती जवळ आहे. हा बघा गेट इथे, हा गेट आहे. ठीक आहे, म्हणजे फटकन आलो ना. म्हणजे गाडीने मला किती मिनटं लागला? 4-5 मिनटं लागला असेल. म्हणजे 2.8 किलोमीटरला रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे, इथून तुम्हाला रिक्षा मिळेल. 2.8 किलोमीटर 3 किलोमीटरला आहे. आणि ट्रॅफिक पण नव्हता. आणि पाम बीच रोड आहे ना, पाम बीच रोडचा लेन बघा 4 लेनचा होता. 4 लेन या साईडला, 4 लेन त्या साईड. टोटल 8 लेनचा हायवे आहे. हायवे म्हणू शकता. 4 लेन आहे. आणि चला अजून पुढे पेट्रोल पंपमध्ये मला पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरून घेतो आणि घरी जातो. नाही तर अजून एक मला दुसरा प्रोजेक्ट पण कवर करायचा आहे खारघरचा. याच्यानंतरचा प्रोजेक्ट तुमचा खारघरचा असणार आहे. अजून आहे टाईम माझ्याकडे, कारण 1:30 झालं आहे ना. मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडे नवनवीन सिडकोचे प्रोजेक्टचे व्हिडिओ येत राहील. ठीक आहे, आता मी खारघरचा व्हिडिओ बनवायचा मला. तर मी खारघर जातो. टिल देन गुड बाय.